आपल्याला बाळ व्हावं म्हणून अथवा जन्माला आलेलं बाळ दीर्घायुषी व्हावं म्हणून हे पिठोरी अमावस्येचं व्रत करतात। हे व्रत पूजा प्रधान असून 64 योगिनी या पूजेच्या देवता आहेत। या व्रताच्या दिवशी म्हणजेच श्रावण अमावस्येला उपवास करतात। संध्याकाळी तांदुळाच्या राशीवर 64 सुपाऱ्या मांडून योगिनींना आवाहन केलं जातं किंवा या 64 योगिनींचं चित्रही मांडलं जातं। या योगिनी म्हणजे देवीच्या सहाय्यक शक्ती मानल्या जातात। असाही अर्थ सांगतात की या 64 योगिनी म्हणजेच उपजीविकेसाठी उपयुक्त असलेल्या 64 कला आहेत। त्यांचीच ही प्रतीकं आहेत आणि त्यांचीच पूजा करतात। या दिवशी पिठाचे दिवे करून पूजन करण्याच्या रूढीमुळे या सणाला पिठोरी अमावस्या हे नाव मिळालेलं आहे। 64 योगिनींच्या पूजेबरोबरच पिठोरी अमावस्येला पिंडदान करून मृत पूर्वजांचेही आशीर्वाद घेतात।